केंद्र सरकारच्या बाजारभाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी सुरू आहे। मात्र चांदवड इथल्या नाफेडच्या गोदामात साठवलेला कांदा कुजून गेलेला आहे असा गंभीर आरोप आता केला जातोय। हा कांदा निकृष्ट दर्जाचा खरेदी करण्यात आल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख गणेश निंबाळकर यांनी केलाय। तसंच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। या आरोपांमुळे कांदा खरेदी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। आता हा कांदा याला प्रत आहे का? अहो साहेब, ज्या नागरिकांच्या आरोग्यासाठी तुम्ही हा कांदा चालवलाय हे बघतील तरी का? मला हातात धरवेना असा झालाय, वास येतोय पूर्ण, त्याच्या अळ्या पडलेल्या आहेत। हा कांदा मूल्य स्थिरीकरण अंतर्गत दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई यातल्या प्रतिष्ठित लोकांच्यासाठी हा कांदा इथं स्टॉक केलेला आहे। म्हणजे 2375 का काहीतरी रुपये भावाचा आहे आणि मार्केटमध्ये 1800 रुपये, 1600 रुपये, 1700 रुपये भावानं 40-45 mm चा गुणवत्तावान कांदा तिथं वाट पाहतोय। आणि इथं तुम्ही हे सडके कांदे नागरिकांच्या साठी, देशासाठी इथं स्टोरेज करताय। कोण स्टोरेज करताय, कसं स्टोरेज करताय बघा जरा, आणि या बघा, लक्ष द्या इकडं।